तर मित्रांनो फायनली राजा आलेला आहे. पहिले पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत ना, हां ते सगळे मी आता स्टडी करतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझा आवाज थोडा बदललेला आहे, गावाला गेलो होतो, थोडं पाण्यामध्ये चेंज झालं, त्यामुळे थोडं समजून घ्या. तर आज मी काय कॉलेजला गेलो नाही, कारण की थोडं बरं नव्हतं वाटत मला, थोडं विकनेस फील होत होता, म्हणून मी घरीच थांबलो. मग घरी थांबून कुठं बाहेर टाईमपास करण्यापेक्षा मी घरी बसून अभ्यास केला, दिवसभर अभ्यास केला. आपण जे शिकतोय BSc IT उरत भरतीचा अभ्यास थोडाफार केला. आणि असाइनमेंट पण आता त्यांनीच दिले चेक हे करण्यासाठी, लिहिण्यासाठी. ते असाइनमेंट पूर्ण करत होतो, सर्व काय केलं. राज पण आता घरी आलेलं आहे. आज आपण मित्रांनो एक काम करूयात. आता आपण राजची 10वीची स्ट्रॅटेजी काय अभ्यास करण्याची ते बघूयात आपण, की राज अभ्यास किती करतोय, कसा चालू आहे अभ्यास, काय केल्या आता किती आले बघूयात. आज आपण आमचे पण आता 2-4 दिवसात पेपर चालू होतील मित्रांनो, राहू द्या, बघूयात आपण राजचं स्ट्रॅटेजी. तोपर्यंत सर्वात आधी मी पाणी आणून घेतो. आज मला पाणी आणून जायचे, तर आपण जाऊयात पहिलं आता पाणी आणून घेऊयात, मग बाकी बघूयात. तर मित्रांनो फायनली आपलं पाणी आणून झालेलं आहे. तर आता आपण थोडं जाऊन या मार्केटमध्ये. तुषारने बोलवलेले, तुषारसोबत जाऊन येऊया, काहीतरी काम आहे त्याचं वाटतं, त्यासोबत आपण जाऊन येऊयात, ते काम करून येऊया. मग बघूयात राजने काय स्ट्रॅटेजी केली आहे ती 10वीची, काय अभ्यास केला त्याने, किती झालं, त्यावर बघूया थोड्या वेळात. तोपर्यंत मी आलो मार्केटमध्ये जाऊन. आता सध्या आपल्याला आता हे पण द्यायला जायचे इस्त्रीचे कपडे, तर इस्त्रीवाल्याकडे कपडे देऊन येऊयात तिथं, आणि तिथूनच जाऊयात आपण. तर मित्रांनो फायनली आपण बाहेर मार्केटमध्ये जाऊन आलेलो आहे. तुषारला भेटून आले. तुषारने थोडं बोलतो कामासाठी, की गावाला गेलो होता, काय केलं, काय चालू काय नाही, हे विचारण्यासाठी बोलवलं होतं. त्याला बोललो आपण पुन्हा एकदा भेटूया चांगला शांततेत, कारण आता खूप रात्र झाली होती, घरी मला अभ्यास पण करायचा होता, त्यामुळे मी आलो घरी. आता आपण बघूयात राजची स्ट्रॅटेजी काय आहे ती. राज ते खाली पाणी प्यायला गेलेलं आहे, तो आल्यावर बघूयात आपण, थांबा. तर मित्रांनो फायनली राज आलेला आहे. आता बघूयात आपण त्याचा 10वीची काय स्ट्रॅटेजी आहे, काय तो करणार 10वीमध्ये, जरा जेणेकरून त्याला जास्त मार्क्स येतील, बघूया. तर राज, तू 10वीची स्ट्रॅटेजी काय केलेली आहे जेणेकरून तुला जास्त मार्क्स येतील? पहिले पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत ना, हां ते सगळे मी आता स्टडी करतोय. ओके, स्टडी ना, त्याला तू फक्त रिवाईज केलं पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, म्हणजे कोणत्या प्रश्न रिपीट होतात, काही प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे ना. बाकी काय रुटीन तुझा रुटीन सांग ना, डेलीचं रुटीन. तू किती वाजता उठतो, काय करतो? मी 6 वाजता उठतो, 6:30 वाजेपर्यंत आंघोळ करतो, 7ला शाळेत जातो, परत 12:30 वाजता शाळेतून येतो, 12:30 वाजता शाळेत येतो, परत 1:30 वाजता जातो क्लासला, ओके, आणि रात्री 6 वाजता परत घरी येतो, आणि तिथून पुढे मी माझा स्वतः वैयक्तिक अभ्यास करतो. सायन्स 1 काय वाजते सायन्स 1चं? 21 नवनीतचं. ओके, तर आज मला हे सांग की जेव्हा तू 6 वाजता घरी येतो संध्याकाळी, त्याच्यापुढे तू काय करतो मग? 7 वाजेपर्यंत रेस्ट करतो, आणि तिथून पुढं 12 वाजेपर्यंत परत स्टडी करतो. काय शाळेचा अभ्यास करतो की सेल्फ स्टडी कधी करतो मग तू? स्टडीज करतो सेल्फ स्टडी. शाळेचा अभ्यास कधी पूर्ण करतो? क्लासमध्ये.
मग आता सध्या तरी तुझं मला सांगू शकतो का की तुझं किती टक्के अभ्यास झालेला आहे पेपर? हां, 70% 70% अभ्यास झालेला आहे. सगळ्या प्रत्येक विषयाचा 70% झाला आहे का? सगळं मिळून 70% झालं आहे. गणिताचा पण झाला आहे. बाकी पेपरची डेट माहिती आहे का तुला? कधीपासून पेपर चालू आहेत तुझे? कधीपासून? 20 फेब्रुवारी 20 फेब्रुवारीपासून चालू आहेत. पहिला पेपर कोणता आहे? मराठी. मराठीचा पेपर आहे. मराठीचा अभ्यास केला काय तू? काय केलं आहे? म्हणजे वाक्प्रचार येतात का तुला? स्थूल वाचन आणि व्याकरण. एवढंच येतं का मराठीच्या पेपरमध्ये? आणि पत्र, परत वैचारिक लेखन. पेपर तू किती तारखेपासून म्हणला? 21 तारखेपासून. 20 तारखेपासून पेपर आहे तुझे. तर आता किती दिवस राहिले असतील? राहिले शक्यतो म्हणजे 22 दिवस राहिले आजपासून. तर येत तुझे आजचं धरून 22 दिवस. म्हणजे मित्रांनो बघा, याच्याकडे 22 दिवस आहेत ना. अभ्यास पण किती जोरात चालू आहे त्याचा. सकाळी पण लवकर उठून अभ्यास करत असतोय राज. तर राज, तू काय टाइम टेबल बनवलं आहे का? म्हणजे ह्या दिवशी हा अभ्यास करायचा, ह्यानंतर हा अभ्यास करायचा, बनवला आहे? काय बनवलं आहे? मी ना सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पाठांतर करतो. कोणत्या विषयाचं? इतिहास. डेली? आणि सुट्टीच्या दिवशी मी तर 4ला उठतो. 4 ते 6 वाजेपर्यंत अभ्यास करतो. आणि तिथून पुढं मग क्लासला जायची तयारी करतो. असा विषय काय? बाकी गणिताचा अभ्यास कधी करतो? गणिताचा अभ्यास रविवारी रात्री. पण माझ्या मते गणिताचा अभ्यास तू सकाळी उठून केला पाहिजे. कारण की गणितासाठी सकाळचा वेळ हा खूप भारी असतो, महत्त्वाचा असतो. तेव्हा तुझं ब्रेन एकदम फ्रेश असते आणि गणित तुला पटकन समजतात. पाठांतर व्हायला पण बाकी विज्ञान, भूगोल यांचा अभ्यास कधी करतो? त्यांचा अभ्यास मी सकाळी उठून करतो. इंग्लिश आल्यावर मग विज्ञान. इंग्लिशचं जे आहे पोयम ॲप्रिसिएशन ते झाले का तुझं? हो. पूर्ण सर्व काही त्यांचं ते मेन करून 4 ते 5 मार्काला येतं. 5 वाजता. हां, कंपल्सरी येतं म्हणजे येतंच. सर्व अभ्यास झालेला आहे तुझा. डेली रुटीन पण सांगितलं तू, भारी आहे तुझा. तरी अजून काही गोष्टी ॲड कर त्यामध्ये, अजून मेहनत वाढव, जेणेकरून तुला जास्त मार्क्स येतील. बरोबर ना? आता सध्या कोणता विज्ञानिकचा अभ्यास करतोय ना? काय वाचतोय? अपेक्षित. शाळेमध्ये शिकवलेलं समजतं का तुला? राज, तुझ्या शाळेमध्ये 5वीला कितवा नंबर आला होता? माझा 5वीला 2रा, 6वीला 6वीला 3रा, 7वीला 2रा, 8वीला 2रा, 9वीला 9वीला 2रा. खरंच 2रा आला होता. एवढा टॉप मारला, एवढा हुशार आहेस तू. आणि 10वीला आता किती 10वीला काय विषय म्हणजे तुला किती टॉपमध्ये यायचे? टॉप 3 का टॉप 2 का टॉप 1ला यायचे डायरेक्ट? टॉप 4 मध्ये. टॉप 4मध्ये? एवढा लो अभ्यास आहे. कॉन्फिडन्स नाही तुला तुझ्या जास्त पडतील म्हणून? 80 पर्यंत. तुझ्या वर्गामध्ये तुला कॉम्पिटिशन करण्यासाठी दुसरे पण मुलं असतील ना? किती जण आहेत असे कॉम्पिटिशन करणारे वर्गामध्ये? माझ्या नावात 3-4 मुले आहेत. त्यांचा कितीचा हायस्ट आतापर्यंत? आता एकाचा 95चा हायस्ट आहे, एकाचा 80चा हायस्ट आहे. तुला आतापर्यंत किती पडले? जे तुमच्या शाळेमध्ये आता टेस्ट चालू आहेत तुमच्या, काय बोलतात त्याला, प्रिलियम्स चालू आहेत, त्याच्यामध्ये तुला किती मार्क्स येतात? मला आता प्रिलियम झाल्यात. आता 4-5 दिवसांनी उद्या पिकनिक चालली आहे आमची. उद्या? ओके. मग तू जाणार आहेस का? बघूयात आता. ओके. पण आज 10वीचे वर्ष थोडं एन्जॉय पण करण्यासाठी असते, कारण की 10वीचे जे वर्ष ते पुन्हा जागा भेटत नाही, मस्ती जे पुन्हा करता येत नाही अशी. त्यामुळे 10वीचे वर्ष शेवटचे वर्ष असते शाळेचं. मस्ती करून घे, एन्जॉय करून घे. बाकी करा आता अभ्यास. माझा मग घसा बसलेले, मी काही जास्त बोलू शकत नाही. तर मित्रांनो, आपण राजचा अभ्यास बघितलेला आहे, स्ट्रॅटेजी बघितलेली आहे आणि 10वीला त्याला किती काय करायचे ते आपण सर्व बघितलेले. माफ करा थोडा आवाज वेगळा येत असेल, कारण की मला थोडा घसा बसलेला आहे, कारण की पाण्यामध्ये चेंज झाला होता, गावाला गेलो होतो 2 दिवस त्यामुळे. तर आपण कुठं होते? राजच्या अभ्यासावर. राजच्या स्ट्रॅटेजी पण बघितलेली आपण आणि त्याचा अभ्यास मी वेळेवर घेत आहे. वेळेवर त्याला प्रॅक्टिस करायला सांगत आहे की ह्या विषयाचा हा प्रश्न ह्या चॅप्टरचा हा प्रश्न मेन लक्षात ठेवा, हा येईल, हे येईल, असा अभ्यास कर, तो अभ्यास कर. हे सर्व टाईम टेबल, डेली रुटीन त्याला मी सांगितलेलं फॉलो करण्यासाठी आणि तो फॉलो करतोयच. आणि त्याला या टाईम टेबलमध्ये यश नक्की मिळेल. आणि तो अभ्यास पण याने काय बोलतात त्याला, त्या पद्धतीने अभ्यास त्याचा चालूच आहे. सकाळी उठून मेहनत करत आहे, तो अभ्यास करत आहे, त्याला यश नक्कीच मिळेल. आपण पण अजून प्रयत्न करूयात त्याला अभ्यास करण्यासाठी, अजून फोर्स करूयात.
आणि त्याला जास्त मार्क्स काढूयात. तर मित्रांनो फायनली आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. मी जास्त बोलू शकत नाही कारण जरा माझा मी थोडा आजारी विकनेस फील करतो त्यामुळे. तर आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी. आज काय एवढे इंटरेस्टिंग झालं नाही कारण दिवसभर मी घरातच होतो आणि घरात असल्यामुळे फक्त अभ्यास करत होतो. मग तुम्हाला दिवसभर अभ्यासामधून मी काय दाखवू. तुम्ही फक्त माझ्याकडनं मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन घेऊ शकता की दिवस अभ्यास करू शकतो आपण, एवढेच. तर बाकी इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण टाकतो असते, तुम्हाला माहिती आहे. आता मागे पण 2 दिवस झाले इंटरेस्टिंग व्हिडिओ आलेले आहेत आपले. असेच पुढे पण येत राहतील, मी टाकत राहील. तर यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, माझ्याशी कनेक्टेड राहा आणि माझे सर्व व्लॉग्स नक्की बघत राहा. तर माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.